पाहतो संदेश आधारे मित्रमंडळ ॲडव्होकेट संपतजी अडप सर, प्रतिमेश रोहिदासजी मोरे सर, कल्पेशजी कृष्णा खडे, संदेश रमेश हजारे, पंकज रघुनाथ मसे, प्रणव बंडू पाटील, किशोर धर्मा दलवी, दिनेश सुरेश भवारे, विवेक नामदेव सातवी, गणेश विलास लहाने, जयेश अशोक जोशी आणि ऋषिकेश सोनावले आपण पाहिलं गेलं तर हे प्लेयर आपण जरूर पाहिले गेलेत. आणि नरेंद्र गोमारे मित्रमंडळ ही जी विरुद्ध मॅच आहे, नरेंद्र तुकाराम गोमारे, दशरथ बाबूराव देशमुख, योगेश कामेरे, अभिषेक शांताराम गायकर, नितीन विष्णू झांजे, प्रशांत झांजे, संतोष सुरेश विर्ले, नितीन बडेकर, अमर तुकाराम मिसाल, दत्तादा चंचे आणि अजून एक प्लेयर लागेल आणि जरूर आपण पाहतोय तो नाव जरूर येईल. शो मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी विजेते संघाला 11,000 आणि एक बोकड असणार आहे. साई दादाचा या ठिकाणी मान सन्मान आपण या ठिकाणी होतोय. मी विनंती करतोय. आत्ताच आपण पाहायला गेलं कोल्हापूरमध्ये जाऊन ॲथलेटिकमध्ये आपण पाहिलं रनिंगमध्ये ब्रांझ, गोल्ड आणि सिल्वर असे तिन्ही प्रकारचे मेडल्स ज्याने संपादन केलेत असे साईदादा मस्तने क्रिकेट आणि ॲथलेटिकमध्ये खूप मोठं नाव, सध्या कर्जत तालुक्याचं नाव मोठं करणारा खेळाडू यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्याचबरोबर उद्योजक रमेशजी कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण या ठिकाणी स्वागत केलं जाईल. रमेशजी कुंभार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. चला मॅच ऑन. बॅट्समन मैदानात पोहोचा लगेच. बॅट्समॅन चला मैदानात. उद्योजक बांधकाम विभागामधील खूप मोठं नाव रमेशजी कुंभार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मयूर स्वागत घ्यायचं या ठिकाणी. मेघराज सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. एकविरा क्रिकेट संघ कोल्हारे आणि संदेश हजारे यांनी आम्हाला सांगितलं प्रत्येक पाहुण्याचं मान सन्मान या ठिकाणी होईल, प्रत्येकाचं मान सन्मान या ठिकाणी केलं जाईल. चला बॅट्समन चला मैदानात. 5 षटकांचा सामना. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत, अन्यथा पंचांची वॉर्निंग आली तर शेवटच्या षटकामध्ये एक प्लेयर आतमध्ये असेल तर या सर्कलमध्ये तो प्लेयर घेतला जाईल. म्हणजे आपण सीमारक्षेवरती फक्त 4 शतरक्षक ठेवण्याची मुभा त्या ठिकाणी ठेवण्यात येईल. मग आकाश जाधव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दर्शन येवले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. या दर्शन आपलं मनापासून हार्दिक स्वागत. संदीप देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. दर्शन आमचा टीम प्लेयर आहे ना, KPL मध्ये त्यांनी आमच्यासाठी खूप चांगलं काम केलं आहे. बाईकवरून पडला, दुसऱ्या रात्री पार्टीला पण आला आणि प्लस मॅचला पण आला. मॅच या ठिकाणी ऑन झाले. पहिला चेंडू संगम आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय कौशल बोराडे. पहिला गोलंदाज या ठिकाणी पाहिला गेला, गोलंदाज होता आकाश आणि पहिल्या चेंडूवरती आलाय 6 धावेसाठी हा बेहतरीन षटकार. मॅच ऑन झाले.
तर कॅमेरामॅन 1 मिनिट घे फक्त, बाकी आपण लगेच समाप्त करूया. कमबॅक पाहिलं गेलं. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पाहिली जाते या ठिकाणी. इथे सुरेख फटका, संगमच्या बॅटचा दणका. याच्या बॅटला 900 ग्राम वजन. धावा मिळतील अर्धा डझन. ठोकला डीजे. साहिल, चला साहिल, डीजे साहिल जॉईंट व्हा आता. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. संगम बोराडे सुरुवात चांगली करून दिली, दणक्यात सुरुवात करून दिली. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट आला, पुन्हा एकदा षटकार. गोलंदाज तयार, पंचाच्या डाव्या साईडने आकाश. उर्फी चेंडू होता, समोर ढकललाय. डिफेक्सच्या कव्हर रिझर मध्ये अतुल त्या ठिकाणी पोहोचला जरूर. कॅप्टन अतुल त्या ठिकाणी सज्ज. एक सिंगल घेतली जाईल, सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले. चांगली सुरुवात, 4 चेंडू आणि 13 धावेने सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी झाले. चांगला चांगला आपण पाहतो या ठिकाणी चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करणारा चेंडू पाहायला गेला. सिंगल जरूर आली. सिंगलने स्कोर काढा. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावा आपण पाहतोय. 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू असेल. इथे चांगला फटका, उर्फी चेंडू होता. अतुल त्या ठिकाणी सज्ज होतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आत्ता परत 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू होते, कमबॅक करणारा चेंडू टाकला. महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी. संगम बोराडे हा बाद होऊन परतणार पवेलियनच्या दिशेने. झटका क्रमांक पहिला दिलाय जे हनुमान एक्सेल संघाला. इथे पहा, दोरपी चेंडू. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते एका धावेने. दुसरं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती. हरेश इकडे यायचं लगेच.
इथे आपण पाहतो या ठिकाणी लक्ष्मी कस्टमरचे रहिवाशी माननीय दीपकजी खरात साहेब, त्याचबरोबर संदीपजी देवरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दीपकजी खरात साहेब, त्याचबरोबर संदीपजी देवरे साहेब, या आपण व्यासपीठावरती स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. इथे पाहतो आपण निर्धाव चेंडूचा सांगता आपण या ठिकाणी पाहिलं गेली. या दीपकजी खरात साहेब यायचं आपण व्यासपीठावरती आणि संदीपजी दिवरे या आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून अधिक स्वागत. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, इथे डायरेक्ट हिट जरूर केलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. या मॅच मधला बिग विकेट जरूर आपण या ठिकाणी पाहिला जातोय. संकल्पाचं लाईन आहे, तिकडे पुढे जाऊ नका. भरपूर अँगल सर्व चेक केल्यानंतर पंचाचा डिसिजन जरूर आलाय. फलंदाज या ठिकाणी बाद, झटका दिला गेलाय. कौशल आपण पाहतोय दुर्दैवाची धावचीत झाल्या. चांगली सुरुवात झाली होती संगमच्या माध्यमातून. त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी अतुल स्वतः कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती आला. एक रिव्ह्यू होता, तो पण रिव्ह्यू या ठिकाणी गमावला. यानंतर फॅटिंग करण्यासाठी या इनिंगला रिव्ह्यू नसणारे. जे असेल डिसिजन आता पंचांचा असेल. इथे संदीप बोराडे, चांगला फटका संदीपचा. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये खाली शत्र होतं, चेंडू ढकलला गॅपमधून सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला चौकार. धावत थांबत नाहीयेत, रन्स आपण पाहिलं थांबत नाही आहेत. चौकार आलाय. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती होऊन द डीजे. वरती 5 चेंडू, आत्ताही परत या षटकामध्ये 9 धावा आल्यात.
इथे पाहतो आपण चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू पाहिला गेला. शेवटची चेंडूची सांगता निर्धावपणे या ठिकाणी टाकत असताना कॅप्टन अतुल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यात सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी मार्गस्थ झालेत. दोन्ही फलंदाज मार्गस्थ झालेत आणि जरूर आपण पाहतोय झटका असेल ज्या हनुमान एक्सेल संघाला. काय सुरुवात केली होती आपण पाहतो संगमने. अफलातून सुरुवात. पहिल्या चेंडूवरती षटकार डॉट आला, नंतर षटकार ठोकला होता तो आणि स्ट्राईक रोटिंग सिंगल घेतली. शेवटच्या चेंडूवरती संगम बाद झाला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकावरच्या चौथ्या चेंडूवरती आपण पाहतोय अतुल दुर्दैवाचित आपण पाहतोय धावचित या ठिकाणी होत असताना पाहिला गेला. कौशल माघारी परतला अतुलच्या षटकामध्ये. 2 षटक 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत. रेग्युलर षटकाला सुरुवात होईल. 2 पॉवर प्लेची षटकं या ठिकाणी समाप्त झालेत. अजय दी बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो आणि जरूर खूप महत्त्वपूर्ण क्षेत्र त्या ठिकाणी सांभाळत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आकाश वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 आपण पाहता मित्रांनो. जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. इथे ओरपी चेंडू आहे. समोर उडवला चेंडूला क्षेत्ररक्षक ड्रॉप झाला. झेल त्या ठिकाणी पाहतो स्लिप झाला. त्यानंतर झेल या ठिकाणी ड्रॉप होत असताना दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावेने स्कोर कार्ड 25. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईकला आहे तो बंटी. चांगला बॅट्समन आहे बंटी. संघासाठी नेहमीच उपयुक्त खेळी करत असतो. अनेक पारी त्याच्या सुरक्षित आहेत. 20 एफमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धाव या ठिकाणी घेतला जाईल आणि एका धावेने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रेक्षक नसतील तर कल्पेश स्पर्धेला मजा नसते. आणि जे बहुसंख्येने प्रेक्षक मायबाप आहेत स्टँड बनवलेत प्रेक्षकांसाठी. त्या ठिकाणी प्रेक्षक आराम फरमावतात, मॅचचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने ग्राउंड थोडंसं खालवर असलं कारण जी वर साईडची रोड साईड जागा आहे तिथे प्रेक्षक मायबाप बहुसंख्येने खाऊ गल्ली आहे त्या ठिकाणी आणि स्पर्धेचा आनंद घेतात. साडेज होती गॅपमधून चेंडू क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचणार. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते. नो चेंडू. पंतांनी नो चेंडू घोषित केलाय. दोन धावा आणि 9+3 धावा या ठिकाणी पाहिल. यानंतर पुन्हा एकदा चषकासाठी टॅगलाईन येते. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. फ्रीट आहे. ओव्हर झाल्यानंतर जरूर जा संगम. काही टेन्शन नाही. फ्रीटचा चेंडू. तिसरा चेंडू आहे. इथं पाडण्याचा प्रयत्न लाजवाब. इसे बोलते टांगा पलटी. घोडा फरार. रस मिळतील 4. गॅप मधून आला चौकार. ठोक डीजे. फ्रीटचा चेंडू होता. पाडला गेला होता. जिथे डॉट चेंडू निघाला असता तिथे चौकार पाहायला गेला. कदाचित आपण पाहतोय बघा गार्गी भास्कर कांबरे यांच्याकडून संदीप साठी चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि ते लगातारचा आपण पाहायला गेला दुसरा चौकार जरूर आलाय. दोन चौकार आपण जरूर या ठिकाणी पाहतोय.
गार्गी नावाने आपण पाहतो बक्षीस जरूर लागलं गेलंय. 2 चौकार आले. संदीप बोराडे क्रिकेटच्या दुनियामधील खूप मोठे नाव, एक आमचे समालोचक संदीपजी बोराडे आणि दुसरे बॅटिंग करतात ते बोराडे. धावसंख्या स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती आहे. 5वा चेंडू असेल गोलंदाज आकाशचा. कमबॅक करणारा चेंडू पाहिलं गेलं थोडं थांबवलं या ठिकाणी आपण पाहतोय. 5 चेंडू शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बॅट्समन रिव्ह्यू आहे कुणाचा? ओके, चेक करायला सांगितलंय. अंपायर डिसिजन अजय जे अंपायर डिसिजन असेल ते मान्य केलं जाईल. अंपायरने सांगितलं चेक करायला तर चेक केलं जाईल. या अंपायरने सांगितलं तर नाही चेक करायचं तर अंपायर बघतील, ते अंपायर सांगतील काय आहे ते. अंपायर सांगितलं चेक करू शकतो ना आपण. सर फ्रंट साठी ना. ओके. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणण्यात येणार नाहीये. पंचांचा डिसिजन, पंचांना जी मुभा दिलेली आहे पंच त्या पद्धतीने वागतील. पंचांवरती कोणी दबाव टाकणार नाहीये, ना बॅटिंग करणारी टीम ना फिल्डिंग करणारी टीम. आपण कोणत्या प्रकारचा राजेश भोईर आपण लगेच यायचं इथे. राजेश भोईर, राजेश भोईर लगेच यायचे.
सर ऑन फील्ड डिसिजन असेल तो असेल, कारण जो ऑन फील्ड डिसिजन असेल तो राईट डिसिजन असेल. काही नाही, क्लिअर अँड क्वालिटी जबरदस्त आहे, काही टेन्शन नाही, एकदम परफेक्ट दिसलं. पण तिथे जी लाईन्स आहे आपण पाहतो धूल आहे तिथं, पाय उडलाय, त्यानंतर जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो तिथं मान्य केला जाईल. पंचांवरती कोणताही दबाव टाकला जाणार नाही आणि त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल किंवा बाद केलं जाईल. आणि ऑसिशन पाहतो आहे आयोजक कमिटी मेंबर, आपणही तयार राहायचं आहे, थोडंसं लाईन मारून घ्या तिथे. तर नाही, खेळवण्यासाठी ती लक्ष्मण रेषा आहे, एकदा वॉर्निंग दिली, आता ती ओलांडली ना तर इथं जयवंत हजारे बसलेच तिथे आता. आणि पेव्हलियनमध्ये एक्स्ट्रा कोण आहे त्याला लगेच उठवा तिथून. चला, नियम सर्वांसाठी कडक आहेत. जयवंत आता कुठं बाहेर गेले ते जेवणासाठी. चला बाकी चला, जे विदाऊट कोण आहेत बघा. दादा आमचा फोटो काढण्यापेक्षा आहे ना तिथून उठलेलं बरं तुम्ही, आम्ही वेगळ्या प्रकारे फोटो काढतो. या आमच्या व्यासपीठावरती बसा, एन्जॉय करा तिथे, या वरती येऊन बसा. खेळाडू कक्ष खेळाडू पाहिजे तिथे फक्त. नियम सर्वांसाठी सेम असेल. इथे पुन्हा एकदा चांगला फटका संदीप बोराडेच्या बॅटमधून चेंडू निघाला. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगला चेंडू पाहिला गेला. यानंतर टॉस साठी तयार राहायचं. यंगस्टर बीड वर्सेस चेंज द गेम वंदरपडा बी प्लस. दोन्ही संघाचे कॅप्टन या रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधायचा लगेच. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, अफलातून गोलंदाजी. मित्रांनो पुन्हा एकदा आयोजकांकडून कडक कारवाई करण्यात येईल. त्यांनी सांगितलंय ऑन फील्ड पंच, तिसरे पंच कोणी असू दे, जे डिसिजन देतील तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. या तिसरे पंच कुठे बिझी असतील, आयोजक कमिटी डिसिजन देईल तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. लक्ष्मी कॅस्ट्रोलमधून शिवराज लोंढे आणि मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या आपण व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. शतरक्षक जरूर त्या ठिकाणी पोहोचलाय. चांगला झेल बंटीच्या पारीचा अंत होतोय, झटका दिला जातो जय हनुमान एक्सेल संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतोय कुणाल बोराडे. धावसंख्या स्कोर काढा ती थांबले, ज्या हाय स्कोर वाटचाल करत होती. इथे त्या स्कोरला आपण पाहतो थांबण्यामध्ये यशस्वी ठरलाय दिवा पाटील उमरोली संघ. 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती. या षटकामध्ये आत्तापर्यंत
एकच धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी आपण पाहतो आतापर्यंत. गोलंदाज आकाश बायकरमॅन आणि आकाश इथे फलंदाज बाद. आत्ताच आपण पाहिलं मनसे चषकामध्ये ज्याने खऱ्या अर्थाने बाईक जिंकली तो आकाश गोलंदाजीमध्ये बना सुरेख कामगिरी करत असताना एक धाव खर्च करतो. 2 विकेट प्राप्त केलेत. धावसंख्या 39 या आकड्यावरती चौथं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती जरूर येईल. मिकी माऊस आणि छोटा भीम कुठे गेले? छोटा भीम मिकी माऊस रात्र झाल्यानंतर ते आराम करतात. पहाटे पहाटे जरूर जॉईंट होतील. 39 दादा अजय आपण जरूर 4 षटक समाप्त झाल्यानंतर लगेच सांगितलं होतं 39. तर जरूर 39वा स्कोर कार्डवरती शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर लगेच टॉससाठी यायचं आहे. 3-11 यंगस्टर बीड विपक्षा चेंज द गेम वंजारपाडा हा संघ या ठिकाणी खेळताना दिसेल. तर शेवटचं अंतिम षटक तुला पी फास्ट थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. वेल आपल्याला जसं आपण पाहतो आहे संदीप बोराडे आज खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करतो. डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो आणि इथे फलंदाजाला माघारी परतावा लागेल. माघारी परतेल तो फलंदाज रोशन. संदीपला स्ट्राईक भेटले. एक धाव या ठिकाणी धावफलकावरती घेतली जाते. धावसंख्या 40 या आकड्यावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज यश बोराडेला आपण पाहतोय. चांगली सुरुवात झाली. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं 23 धावा होत्या. तिसरं षटक तिथेही सुरेख आपण पाहिलं गेलं. पण चौथ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिला आकाश लोंगलेने. इंद्रजित शेवटचं षटक घेऊन आलाय. स्लॉगवर अंतिम षटक. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू. स्ट्राईक आपल्याकडे घेतले तर इथे मोठे फटके मारावे लागतील. पहिला चेंडू आपण पाहतोय सिंगल आली. इथे पाहिलं गेलं तर डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. उर्वरित 4 चेंडू असतील. 40 धावा तर स्कोर कार्ड वरती आहेत. 4 चेंडूमध्ये किती धावा येणार? इथे लेगस्टंपला चेंडू आहे. फिरवला चेंडूला फाईन रिझर मध्ये 1 टप्पा खेळ चेंडू 4 धावेसाठी होतो फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार.
कळव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करूया. आणि अजय बघा, जसे पाहुणे वरती असतील त्यांचं स्वागत आपण जरूर त्या ठिकाणी करावा. तर पाहुण्यांचे स्वागत अजय जरूर त्या ठिकाणी करून घ्या. आपण इनिंग ब्रेक या ठिकाणी झाला जरूर. टॉससाठी चला. चेंज द गेम वंजरपाडा श्री 11 बीड दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. श्रीवीरा बीड या संघाला पुरस्कृत केलं आज नरेंद्र गोमारे साहेब आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल अनिल माळी यांनी पुरस्कृत करण्यात आलेला साई 11 चेंज द गेम वंजारपाडा बी. तर मी अनिल माळी यांनाही विनंती करेल की अनिल दादा आपणही स्टेजवरती आसन असतं व्हावं आणि पहिल्या राऊंडच्या शेवटच्या मॅचचा टॉस इथे आपण करणार आहोत. श्रीवीरा बीडचे कॅप्टन आलेले आहेत आणि साई 11 चेंज द गेम वंजारपाडा या टीमचे देखील कॅप्टन आलेले आहेत. दोन्ही तर या आपण टॉस बॉक्स मध्ये. तर प्रमोद हजारे दादा यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. श्रीवीरा बीड आणि साई 11 चेंज द गेम वंजारपाडा बी पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना. हेड इज द कॉल. साई 11 चेंज द गेम वंजारपाडाने टॉस इथे जिंकला आणि कर्णधाराचा टेल श्रीवीरा बीडने हेड वंजारपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकले. कर्णधार डिसिजन काय असेल? बॉलिंग. तर साई 11 चेंज द गेम वंजारपाडा टॉस इथे जिंकलाय. बॉलिंग करण्याचा निर्णय कर्णधाराने स्वीकारला. आज चेंज द गेम वंजारपाडाचा कोणता खेळाडू अनुपस्थित आहे की संपूर्ण टीम आज प्लेइंग 11 कशी असेल? नेहमी सारखीच प्लेइंग 11 संपूर्ण टीम आहे आमची. तर साई 11 चेंज द गेम वंजारपाडाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आज संपूर्ण संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे श्रीवीरा बीडच्या अगेन्स्ट. ऑल दी बेस्ट. बॅटिंग असणारे जितू आपल्या संघाला रेडी करा. आपण नेक्स्ट इनिंग इथून समाप्त झाली की लगेच आपण रेडी राहा आणि जाऊया आपण सन्मानाकडे, जिथे महेंद्र दादांना विनंती करेल की एक उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय मधुकर बुवा कडव यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आर्यन स्मृती चषकामध्ये मधुकर बुवा कडव यांचं सहर्ष स्वागत. बघा 57 धावांचं लक्ष आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण खऱ्या अर्थाने चेंज करतोय. कॉम बॉक्समध्ये बदल केला जाईल आणि माझ्या जागी आपण जॉईंट होतात या ठिकाणी राजेशजी भोईर सर जॉईंट असतील कॉम बॉक्समध्ये. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असणारे मंगेश विर्ले दादा, जयवंत हजारे दादांचे अत्यंत जवळचे मित्र, SBI कर्मचारी मंगेश विर्ले दादांचं सहर्ष स्वागत. मंगेश दादा आपलं सहर्ष स्वागत. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल वंजारपाड्याचे कट्टर समर्थक आणि SBI कर्मचारी मंगेश दादांचं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर ज्यावेळी बाबरी मशीद पडली गेली त्यावेळी असंख्य कार सेवकांनी त्या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतली होती. ते खरं तर कार सेवक म्हणून आपल्या कर्जत तालुक्यातील वंजारपाडा गावचे ज्यांचं देखील योगदान त्यामध्ये होतं ते आदरणीय मारुती विर्ले साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. कार सेवक गर्व से कहो हम हिंदू है आणि आपण कार सेवक मारुती विर्ले साहेबांचा सन्मान महेंद्र दादा आपल्या शुभ हस्ते अत्यंत मानाने सन्मानाने कार सेवक मारुती विर्ले साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये मारुती विर्ले साहेबांचं सहर्ष स्वागत. वंजारपाड्याची मॅच कुठेही असू दे, मारुती विर्ले साहेब मग दिवस असो रात्र असो की मग पहाट असो, मारुती विर्ले साहेब तिथे असतातच. त्यानंतर रमेश दहिवलीकर यांचं देखील सन्मान या ठिकाणी स्वागत. त्यानंतर सौरभ बोराडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. सौरभ दादा आपणही यावं. महेंद्र दादा आपल्या शुभ असते सौरभ बोराडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. रुपेश दादा भास्कर दादा यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतोय. आपण दोघांनी यावं.
सर्वांना या ठिकाणी अत्यंत मानाने आम्ही सन्मानित करतोय. भास्कर कांबरी दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. भास्कर दादा आपणही यावं. महेंद्र दादांच्या शुभ हस्ते हे सर्व सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये भास्कर कांबरी यांचा देखील सन्मान आणि कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतील राज भोईर सर. सर आपण या, आपलं स्वागत आहे. त्यानंतर रुपेश जाधव यांचा देखील सन्मान केला जाईल. रुपेश दादा आपणही यावं. आणि त्यानंतर रुपेश बोराडे यांचा देखील सन्मान केला जाईल. मॅच इथं सुरू होतीये. टार्गेट इथून सेट झालंय. रुपेश बोराडे यांना इन्व्हाइट करेल, आपणही यावं. महेंद्र दादांच्याच हस्ते हे सर्व सन्मान आम्ही करतोय. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये रात्रीचे 12:30 वाजले तरी देखील पाहुण्यांची गर्दी आपण कोल्हारेकरांच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. खरं तर कोल्हारेकरांचे नियोजन नीटनेटकं असं आयोजन आहे. मधुकर बुवा कदाचित उद्या सुट्टी घेतील, पण ते कोल्हारच्या स्पर्धेमध्ये आवर्जून आले. त्यानंतर आपण सागर बोराडे यांचा देखील सन्मान इथे करतोय. मॅच इथे सुरू झाला आणि कॅच ऑफ द मॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये जंप घेत एका हाताने कॅच कलेक्ट केली. खतरनाक कॅच पकडली ती मात्र या खेळाडूने आणि बॅट्समन इथून आउट. धन्यवाद. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एका हाताने अगदी चेंडूला पहिल्यांदा अडवलं आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चांगला झेल पकडला. पहिलाच हादरा दिलाय या ठिकाणी दिबा पाटील उमरोली संघाला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कौशल याला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा दर्जेदार फटका. चेंडू जातोय गोलीच्या वेगाने, हा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर गडी बाद केला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती चौकार येतोय. खरं तर या मैदानामध्ये आणि हे मैदान घडवण्यासाठी या सर्व आयोजकांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. या ठिकाणी दोनदा मैदानाला पाणी मारून रोलिंग केलेलं आहे. खेळपट्टी इतकी टणक बनवली की अगदी लेदर बॉल क्रिकेटचे सामने सुद्धा झाले तरी चेंडू इकडे तिकडे होणार नाही. आणि जे गोलंदाजाचा जो स्विंग वगैरे असेल तो अचूक टप्प्यावरती टाकल्यानंतर ते नॅचरली होणार आहे, अशी खेळपट्टी सुद्धा आयोजकांनी बनवली आहे. या सर्वच आयोजकांची मेहनत या ठिकाणी आजच्या या तिसऱ्या रजनीमध्ये रंगत दाखवत असताना प्रेक्षकांची या ठिकाणी नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात वर्णी लागली आहे. सातत्याने आपण पाहतोय स्वर्गीय आर्यन स्मृती चषक. जरी आपण मागील 6 वर्षे ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये पाहिली असेल, परंतु या नव्याने संकल्पनेला या भव्य दिव्य अशा रात्रीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नक्कीच सर्वच संघांनी चांगला या ठिकाणी उत्साहपणे या ठिकाणी सहभाग नोंदवला. त्या सर्व संघांचं नक्कीच आपण आभार मानूयात. खरं तर उद्याच्या रजनीमध्ये चांगले मोठमोठे दिग्गज संघ या ठिकाणी येणार आणि अंतिम रजनीमध्ये रायगड, ठाणे, पालघर या ठिकाणी असणारे सर्व चांगले नामवंत संघ ज्यांचं मागील 5 ते 6 वर्ष दबदबा राहिला या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, त्यांना आपण या ठिकाणी नक्कीच आवर्जून पाहणार आहोत. पुन्हा एकदा चांगला दर्जेदार फटका आपण पाहतोय. या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये चौकार अर्जित केला जातोय. पहिल्या चेंडूवरती जरी गडी बाद झाला असेल, परंतु नंतर या ठिकाणी आपण पाहतोय कौशल बोराडे थोडासा महागडा ठरतोय. तब्बल 4 चेंडूवरती आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. 57 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी तब्बल आपण पाहिलं तर 11.40च्या सरासरीने धावसंख्या जमवायची आहे.
आपण पाहिलं तर फाईन लेग रिजनमध्ये चौकार अर्जित केला जातोय. धावफलकावरती धावा तब्बल 13 या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाल्यानंतर नक्कीच या ठिकाणी दिबा पाटील उमरूल संघाची पाहतोय आपण. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी, पुन्हा एकदा फाईन लेग दिशा अर्जित करत असताना पुन्हा एकदा चौकार प्राप्त केलाय. सलगचे 3 चौकार या सामन्यामध्ये आकाश गायकरच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. आपण पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या सत्रामध्ये आकाश गायकर याच्या गोलंदाजीवरती तब्बल आपण पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 17 धावा खर्च केल्यात. आता मात्र समीकरण अगदी 10.00च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. 4 षटकांमध्ये 40 धावांची गरज आहे. जय हनुमान एक्सल संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना चांगलं धावसंख्येकडे त्यांनी जरूर वाटचाल केली आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी हाणामारी झाली आहे ती भरून काढण्यासाठी चांगला प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज कुणालला करावे लागतील, कारण की 17 धावा तब्बल खर्च झाल्यात. आकाश आणि त्याच्या साथीला अजय ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. अजय मात्र वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय आतापर्यंत. या संपूर्ण स्पर्धेसाठी जे आपण मंडप डेकोरेशन पाहतोय, अष्टविनायक डेकोरेटर्स यांचं आपण हे संपूर्ण दर्जेदार असं साऊंड सिस्टीम असेल, लाईटची व्यवस्था असेल, स्टेज असेल, हे संपूर्ण तांडेल डेकोरेटर्स मार्फत सजवण्यात आलंय. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या ठिकाणी आमचे मुख्य आयोजक संदेशजी हजारे येत आहेत. पूर्णपणे या सामन्यांसाठी, या स्पर्धेसाठी त्यांनी स्वतःला बाकी इतर कामे बाजूला ठेवून या स्पर्धा अतिशय उत्तम दर्जाची कशी होईल ते घडवण्यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न केलेत. कुठेही कमतरता न पडून देणारी ही स्पर्धा या ठिकाणी नक्कीच त्यांच्या साथीला असणारे संपूर्ण ज्यांचे सहकारी वर्ग यांनी सुद्धा ही स्पर्धा घडवण्यासाठी खूप सारी मेहनत घेतली आहे. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर आपण पाहतोय दुसरा चेंडू स्क्वेअर लेग रिजनमध्ये पुन्हा एकदा चौकार अजयच्या बॅटमधून येतोय. धावफलकावरती धावा तब्बल जाऊन पोहोचल्यात त्या 21 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तर साई 11 चेंज द गेम वंजारपाड्याचे पॅकर अनिल माली यांना विनंती करेल, अनिल दादा आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच. तसेच दोन्ही संघाचे कर्णधार बीड आणि वंजारपाडा रुपेश कराले यांच्याशी संपर्क साधायचे तुम्ही. पुढील चेंडू वेगवान चेंडू कुणाल मार्फत टाकला जातोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा कुणालचा कमबॅक आपणास पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मंगेश विर्ले दादा त्यांच्या समवेत आपण पाहतो संदेश विर्ले आणि सागर हिलाल यांचं देखील आगमन होत आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल मागील सामना जो रंगला होता शेलू विपक्षात नेरलपाडा, खरं तर 4 षटकांपर्यंत नेरलपाडा संघाने नक्कीच आगीकूच केली होती, परंतु अंतिम षटकामध्ये 8 धावा या ठिकाणी डिपेंड केल्या. त्या कारणास्तव नक्कीच आपण पाहिलं तर शेलू संघ तो सामना जिंकलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिडविकेट रिजनमध्ये हा दर्जेदार षटकार येतोय अजयच्या बॅटमधून. तब्बल 27 धावा धावफलकावरती. शपलवून चांगला दर्जेदार फटका कव्हर रिजन मध्ये. झेल आयवा झेल जरूर पकडण्यात आला असता, परंतु तो आयवा झेल सोडला गेलाय. बोराडे इंटरनेटचे प्रोप्रायटर यांनी तो झेल नक्कीच सोडलाय या ठिकाणी. खरं तर हा झेल जर पकडला असता तर त्यांच्यासाठी एक स्मार्ट वॉच नक्कीच दिला असता. या संपूर्ण स्पर्धेचा प्रत्येक दिवसामध्ये सुभाषजी
मस्कर आणि विजयजी गोमारे यांच्या मार्फत या ठिकाणी प्रत्येक आयवा झेलसाठी आपण पाहतोय स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत. खरं तर 2 रजनीमध्ये 9 स्मार्ट वॉच आपण या ठिकाणी आतापर्यंत दिले आहेत आणि आजच्या रजनीमध्ये सुद्धा 2 आतापर्यंत स्मार्ट वॉच दिलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट आणि उलट्या दिशेने धावत जाऊन अचूक झेल या ठिकाणी पकडलाय. दुसरा हात राजाच्या स्वरूपात लागतोय तो उमरोली संघाला. एकंदरीत 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी समीकरण अगदी सोपं झालंय. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये कौशलला कमबॅक करावून द्यावं लागेल आपल्या संघासाठी, कारण की 2 षटकामध्ये 33 जमवल्यात आणि 3 षटकामध्ये 24 करायच्यात. बीड संघाचे हार्ड हिटर फलंदाज खंडू यांचं आगमन झालंय. कदाचित आज या सामन्यामध्ये खेळताना दिसतील किंवा नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण की जेव्हा जेव्हा संघाला गरज लागते तेव्हा तेव्हा बीड संघासाठी ते तारणहार ठरतात. ते मात्र खंडू यांचं आगमन झालंय. कैलासजी शिंगे, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया करून आमच्या या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. खरं तर ही स्पर्धा घडवण्याचा उद्देश आपण पाहतोय, या संपूर्ण ग्रामस्थांना नक्कीच एका मंचावरती या ठिकाणी आणलं जातंय आणि नक्कीच त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सलगचे 4 चौकार आतापर्यंत आपण पाहतोय आकाशच्या बॅटमधून आलेत. लोअर फुलटा चेंडू नक्कीच मोठा फटक्यामध्ये परावर्तित केलाय आणि नक्कीच षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 43 या अंकावरती. अगदी सहज आणि सोप्या विजयाच्या दिशेने वाटचाल होती आणि 14 धावांची अजूनही गरज असेल. हॅलो, या ठिकाणी आमच्या आयोजक संदेशजी हजारे यांच्या मार्फत एक पारितोषिक लावण्यात येत आहे. 0304 नंबरची फॉर्च्युनर ज्या ठिकाणी लावण्यात आली आहे त्यावरती जर षटकार मारला तर नक्कीच
2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे तब्बल. 0304 नंबरची जी फॉर्च्युनर आहे, जर त्यावरती जर षटकार मारला तर तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. संपूर्ण रात्रीमध्ये कधीही मारला तरी. पुन्हा एकदा बोराडे इंटरनेटचे प्रोप्रायटर यांनी पुन्हा एकदा झेल सोडलाय, म्हणजे दुसऱ्यांदा त्यांनी स्मार्ट वॉच गमावलाय. असताना उमरोली संघाला आपण पाहतोय जरूर 57 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु 3 षटकांमध्ये आतापर्यंत तब्बल आपण पाहिलं तर 51 धावा जमवल्यात, जी 17ची सरासरी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये राखली, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा आपण पाहिल्यात. म्हणजे एकंदरीत 2 षटकामध्ये तब्बल कौशलने 35 धावा खर्च केल्यात. समीकरण अगदी सोपं, 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी आमचं संपूर्ण आयोजन कमिटी सज्ज झाली आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात ॲडव्होकेट अमोल सूर्यवंशी, तसेच डॉक्टर राहुल वंजारी वाशी, आकाश शेठ जमदरे शिवसेना विभाग प्रमुख खरवई, मोहन शेठ हिलाल उद्योजक मानगाव, तसेच गणपत शेठ कालेकर बिरदोले, आशीर्वाद पाटील मोरावे उरण, वृषभ लोकरे पत्रकार नेरल आणि रोहित भगत चिंचवली या सर्व मान्यवरांचं थोड्याच वेळात या ठिकाणी या मंचावरती आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय सर्व आमचे आयोजन कमिटी या ठिकाणी सज्ज झालेली आहे. आता मात्र 2 धावांची गरज आहे. आणि सामना षटकार मारून फिनिश केला जातोय. सहज आणि सोपा विजय या ठिकाणी आपण पाहतोय जय हनुमान एक्सेल संघाच्या विरोधात खेळत असताना दिबा पाटील उमरोली संघाचा. तर पुढील सामन्यासाठी बीड विपक्षात वंजारपाडा दोन्ही संघाचे या ठिकाणी आपण जो काही निर्णय असेल त्यावरती लवकरात लवकर अंमलबजावणी करायची आहे. या दरम्यान काही पाहुणे या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो. संदेश जोशी दादा यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते संदेश विर्ले यांचा सन्मान या ठिकाणी करावा. कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न करा, स्टेजकडे कॅमेरा फोकस करा, जिथे वंजारपाडा गावचे हँडसम डॅशिंग बॉय संदेश